पुढची महत्त्वाची बातमी, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलंय। यामध्ये शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख भूमिकेत आहेत। या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी फडणवीसांचं कौतुक केलंय। फडणवीसांनी एमसीए मध्ये राजकारण आणलेलं नाहीये ही अपेक्षा आता देखील आहे, असं परखड मत शरद पवारांनी व्यक्त केलं। मुख्यमंत्री क्रिकेटमध्ये राजकारण करणार नाहीत आणि खेळाच्या बाजूने उभे राहतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। विशेष म्हणजे राजकीय मतभेद असून देखील खेळाच्या विकासासाठी आपण एकत्र असल्याचे संकेत देत पवारांनी एका बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या कामाचं कौतुक केलंय। या घडामोडींमुळे एमसीएच्या निवडणुकीमध्ये राजकीय समीकरणं कशी जुळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपण बोलूयात माझे वरिष्ठ सहकारी अमित मोडक यांच्याशी। अमित जी, नेमकं या खेळामध्ये राजकीय घडामोडी काय घडतायत पाहणं महत्त्वाचं आहे, पण शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे या संदर्भात कौतुक केलंय, काय सांगाल? एमसीची निवडणूक सर्वांसाठीच महत्त्वाची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदाच यामध्ये शिंदेकडून देखील उमेदवार देण्याचे प्रयत्न होत आहेत। राष्ट्रवादीचे आहेत आणि भाजपकडून आशिष शेलार पण आहेत आणि त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवार असावे आणि यामध्ये निवडणूक न होता कसं सामंजस्याने प्रत्येकाचे उमेदवार निवडून येतील असा प्रयत्न आहे आणि त्यासाठीच कुठे ना कुठे शरद पवार आणि फडणवीस हे जुळून घेत आहेत, कारण सर्व सूत्र ही सध्या तरी शरद पवार आणि फडणवीसच चालवताना दिसत आहेत आपल्याला एमसीए निवडणुकीमध्ये। आणि या निवडणुकीत आपण बघितलं तर व्ही.एन. सरनाईक, आशिष शेलार आणि जितेंद्र आव्हाड हे 3 उमेदवार दिसत आहेत, तर उद्धव ठाकरे यांच्याकडनं मिलिंद नार्वेकर असतील। त्यामुळे प्रत्येकाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि अशा वेळेस सामंजस्याने सर्वांचा एक एक उमेदवार कसा येतील एमसीए मध्ये त्यांना स्थान मिळेल असे प्रयत्न आहेत आणि ज्या पद्धतीने फडणवीस यामध्ये उतरलेले आहेत त्यामुळे एक प्रकारे प्रयत्न होतोय की शरद पवार आणि फडणवीस हे सामंजस्याने विचार करून काय रणनीती आखता येतील आणि त्याच पुढचं आपण म्हणू शकतो की पाऊल हे होतं की पवारांनी केलेलं कौतुक की फडणवीस हे खेळाला न्याय देतील। त्यामुळे आपण म्हणू शकतो की पडद्यामागे या विरोधकांची एक प्रकारे युती होण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। राजकीय रिंगणात जे आपल्याला विरोधक म्हणून दिसतात, खेळाच्या रिंगणात ते सामंजस्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात। निश्चितच अमित जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।